पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाहीये। घटनेला 48 तास उलटून गेलेत, अजूनही आरोपी सापडलेला नाहीये। आरोपीचे राजकीय नेते आणि पोलिसांसोबत काही संपर्क होते, संबंध होते असं तपासात समोर येत आहे। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असल्याने आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले। आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल समोर आलाय, तो पॉझिटिव्ह आलेला आहे। लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय। ससून रुग्णालयानं दिलेल्या अहवालात 2दा पीडितेवर अत्याचार झाल्याची माहिती मिळते। राष्ट्रीय महिला आयोगानं स्वारगेट बसस्थानकामध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाकडून देण्यात आले। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। उबाठाच्या कार्यकर्त्यांसह वसंत मोरेंनी स्वारगेट बसस्थानकात तोडफोड केली। स्वारगेटचं सुरक्षारक्षक कार्यालय फोडण्यात आलं। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या। बलात्कार प्रकरणानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवलं। ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली त्याच्याच बाजूला असणाऱ्या एका बंद पडलेल्या बसमध्ये कंडोम्स, जुन्या साड्या, दारूच्या बाटल्या, चादरी आढळून आलेल्या। स्वारगेट प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तालयासोबत चर्चा केली। हे प्रकरण गंभीर असून तात्काळ तपास पूर्ण करून कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं असून आरोपीचा शोध सुरू असून स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी ताब्यात आल्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल याची खबरदारी स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत। तसंच भंगारातील बसबाबतही आरोपींवर कारवाई होईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 23 सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकले। उद्या नवीन सुरक्षारक्षक येतील असं परिवहन व्यवस्थापकांना सांगण्यात आलं। स्वारगेटमधील घटनेची गंभीर दखल घेत कंट्रोलर आणि डेपो मॅनेजरच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। पुणे पोलिसांना स्वारगेट आगारानं मागील महिन्यातच पत्र दिलं होतं। पत्राद्वारे स्वारगेट बस डेपोला पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती। स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षिततेबाबतच्या अनेक गोष्टी बसस्थानक परिसराकडून प्रशासनाकडून पोलिसांना सांगण्यात आल्या। पुणे प्रकरणी बारकाईनं तपास करण्याच्या सूचना दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तर संशयित आरोपी शिरूरमध्ये असून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढलाय। मुंबईसह कोकणातील शहरं तापली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र इशारा देण्यात आलाय। फेब्रुवारी महिन्यातच या शहरांमध्ये 38 अंश सेल्सिअसवर तापमान गेलेलं आहे। मुंबईमध्ये सूर्य आग ओकत असून पारा वाढल्यानं नागरिकांच्या अंगाची काहिली झाली आहे। सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवर गेलाय। पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। जीबीएस सदृश आजाराची लक्षणं दिसून आल्यानं इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। आरोग्य विभागानं पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा वाढावा यासाठी आवश्यक आणखी 3 विद्युत मोटारी देण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेसोबत त्वरित बैठक घेऊन विद्युत मोटारींचा प्रश्न सोडवावा। कामाबाबत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणीवेळी दिले आहेत। अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या 3ही शहरातील औद्योगिक क्षेत्राला उद्या पाणीपुरवठा होणार नाही। बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं फलाट क्रमांक 12 आणि 13चं विस्तारीकरण करण्यासाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्याचं मध्य रेल्वेच्या प्रशासनानं कळवलं आहे। यासाठी शनिवारी सोलापूरहून निघणाऱ्या सिद्धेश्वर, हुसेनसागर, होसपेट या गाड्या मुंबईत न जाता पुण्यापर्यंत धावणार आहेत। पुरातत्व खात्यानं केलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला। त्यानुसार शिखर बांधकामाच्या ओझ्यामुळे शिळांना भेगा पडल्यात। परिणामी सिमेंटचं जाड आवरण आणि दगडी बांधकाम काढून पुरातन स्वरूपातील शिखर बांधकाम आणि त्यावर सोन्याचं आवरण देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली आहे।
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन नामांकन पुरस्कार मिळाला। संभाजीनगर विभागातून एकमेव आरोग्य केंद्राला पुरस्कार मिळाला। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 200 पेक्षा अधिक खोल्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाकरता उपलब्ध करून दिल्यात। त्यातून मुंबईतील अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न मिटण्याचे संकेत आता मिळू लागलेत। मुंबई शहरात अवजड वाहनांना सकाळी 8 ते 11 या दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 दरम्यान मनाई आहे, पण काही जण वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात। अशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। स्मशानभूमीमध्ये लाकडाऐवजी पर्यायी इंधन म्हणून बायोमास पॅलेट्सचा वापर झाल्यास लाकडाचा वापर 70% कमी होऊ शकतो। त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल असा दावा पालिकेने केला। पुणे मुंबईसह 8 महानगरांमधील घरांच्या किमतीत वर्षभरात सरासरी 10% वाढ झाली आहे। दिल्लीत सर्वाधिक 31, मुंबईत 3 तर पुण्यामध्ये 9% किंमत वाढल्याचं क्रेडाईनं कॉलियर्स आणि लायसेस फोरास या संस्थेनं म्हटलंय। सरकारच्या प्रमुख योजनांपैकी मनरेगा आणि प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी केलेली तरतूद ग्रामीण विकास विभागाच्या एकूण बजेटच्या 75% आहे, असं एका अहवालातून समोर आलंय। तर ग्रामीण विकास मंत्रालयासाठी 1.90 लाख म्हणजे 1,90 लाख देण्यात आलेले आहेत। कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये बेस्टच्या ज्या कंपन्यांची मनुष्यबळ पुरवण्यासंदर्भात करार झाला होता त्या कंपन्यांच्या 2 अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं मंजूर केला। उन्हाचा तडाखा वाढल्यानं वीज मागणी वाढली आहे। महानिर्मितीच्या वीज निर्मितीत 1,500 मेगावॅटनं वाढ झालेली आहे। मुंबई वगळता राज्याची मागणी 25,305 मेगावॅट तर मुंबईची मागणी 2,800 मेगावॅट अशी एकूण राज्याची मागणी 28,100 मेगावॅट केली होती। इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणापुढे मराठी शाळांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी कमी होऊ लागलेत। गेल्या 2 वर्षात मराठी शाळांमधील तब्बल 3 लाख विद्यार्थी कमी झालेत तर 500हून अधिक मराठी शाळा कमी झाल्यात। या तुलनेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या 300 शाळा वाढल्या असून तब्बल 6 लाख विद्यार्थी वाढले आहेत। बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर आतापर्यंत केवळ 28,825 बालकांचे प्रवेश झाले तर प्रवेश मिळवूनही अद्यापही 73,000 बालक प्रवेशापासून वंचित आहेत। प्रवेशासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी उरलेला आहे। शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारशी सुचवणारा अहवाल विशेष समितीने उच्च न्यायालयामध्ये सादर केला। यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करताना मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेने घ्यावी यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या। अहवालावर 2 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला। खासगी शाळा सुरू करण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेल्या 127 प्रस्तावांमध्ये इंग्रजी माध्यमाचे 106 तर मराठी माध्यमाचे केवळ 15 विद्यार्थी आहेत। तरच 15 प्रस्ताव आहेत तर 4 प्रस्ताव मराठी इंग्रजी संयुक्त माध्यमाच्या शाळांचे आहेत। त्यातही मुंबई विभागात मराठी शाळा सुरू करण्याचे अवघे 2च प्रस्ताव पात्र ठरलेले आहेत। मराठी भाषा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमतेच्या निम्मेही विद्यार्थी मुंबईतील अनेक महाविद्यालयांना मिळालेले नाहीत। मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाच्या शिक्षणातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होईपर्यंत ही स्थिती सुधारणार नसल्याचं मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे। पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये गुंडांनी हैदोस घातला। शाळेच्या हॉटेलसमोर भांडण करू नका असं म्हणणाऱ्या हॉटेलच्या मालकालाच मारहाण करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकत त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टोरेस घोटाळा प्रकरणातील 4 मुख्य आरोपींची 2 कारागृहांमध्ये चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने ईडीला दिली आहे। त्यामुळे आता 4ही आरोपींची ईडीकडून चौकशी होणार आहे।